बोला सर. बगरी बाबा फाउंडेशनच्या वतीने माणुसकीची भिंत चालवली जाते आणि त्या माणुसकीच्या भिंतीमध्ये जे कोणी टाकाऊ कपडे असतील म्हणजे थोडे फाटलेले खराब झालेले ते तिथं जमा केले जातात आणि गरजू लोक तिथं येतात आणि तिथून ते कपडे त्यांच्या स्वतःसाठी घेऊन जातात आणि त्यातूनच उपक्रमामधून जे कपडे शिल्लक राहिले थोडे जास्त खराब कोणी हात लावला नाही तर ते बगरी बाबा फाउंडेशनच्या वतीने मालेगावला एका सतरंजी बनवणाऱ्या कंपनीशी त्यांनी संपर्क साधला आणि ते कपडे जाळून न टाकता या ठिकाणी ते सर्व कपडे त्याच्यापासून उत्कृष्ट अशी टाकाऊपासून टिकाऊ अशी सतरंजी तयार केली आणि नवीन 300 ब्लँकेट घेऊन या परिसरामध्ये ऊसतोडणी कामगारांना थंडीत काम करावं लागतं त्यांना ते वाटप गावोगावी जाऊन करतायत. काल कोळवडी आज रुई येथे त्यांनी वाटप केलेलं आहे आणि खरोखर हा वाखाणण्यासारखा उपक्रम आहे. याची कुठंतरी नोंद घेतली पाहिजे आणि ज्याच्याकडे आहे त्याने ज्याच्याकडे नाही आहे त्याला कशी मदत करावी याचा आदर्श बगरी बाबा फाउंडेशनने या ठिकाणी घालून दिलेला आहे. ही खरी सगळी बगरी बाबांची कृपा आहे. त्यांच्या आशीर्वादानेच ही मंडळी सर्व ऊर्जा घेऊन काम करते. त्यांच्या या उपक्रमासाठी मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि यापुढे असाच उपक्रम अव्याहतपणे सुरू राहील अशी बगरी बाबा चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.